मस्त गाळा पण तयार करून टाकून देतो. एक मिनिट यांना घेऊन घ्या ना, तुम्ही घ्या ना कॅमेरा त्यांचा त्यांना घे शेवट. तुम्ही या माझ्या भागात. मनातल्या भावना व्यक्त करा. आज आपण सर्व आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपण सर्व मित्र मैत्रिणी अगदी 30 वर्षानंतर आज आपण एकत्र आलेलो आहोत. प्रथमतः आपणा सर्वांचं आपणाकडून सर्वांनी आपल्या प्रत्येकाचं आपण हार्दिक स्वागत करूया. आणि याचं पूर्ण श्रेय जातं आपला मित्र बाजीराव, राहुल दादा आहेत, हे दादा स्वतः आहेत. या सर्वांनी अगोदर ग्रुप तयार केला, ग्रुप फॉर्मेशन झालं, नंतर एक एक मित्र जोडत गेलो आणि आज हे मोठे साखळी आपली या ठिकाणी आज तयार झालेली आहे. पुन्हा एकदा आपली मैत्री पुन्हा एकदा दृढ झालेली आहे असं या ठिकाणी दिसतं. आणि खरोखर जेव्हा ग्रुपवर आपण एकमेकांना बघू लागलो तेव्हा त्यावेळेचा बाजीराव, आताचा मच्छू, त्यावेळेचा दादा बाळू आहे ताजे बरोबर. तर यामध्ये फार फरक बरोबर 30 वर्षाचा मोठा गॅप त्या ठिकाणी मध्ये गेलाय. आणि आपली ही पिढी अशी आहे की ज्या पिढीने कधी मोबाईल पाहिले नाही, आपण स्वप्न सुद्धा पाहिले नाही की असा एक कालखंड असा असेल की मोबाईल येईल, कॉम्प्युटर येईल, इंटरनेट येईल. तो जमाना आपला फार वेगळा पत्राचा जमाना होता तेव्हा तो जमाना आणि आजचा हा अगदी आपण इंटरनेटमध्ये देखील आपण सराईत आहोत. टेक्नॉलॉजी आपण प्रत्येक जण आहोत. म्हणजे या दोन पिढ्यांना जोडण्याचं काम आपण केलंय. पुन्हा एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ओळख परेड माझ्यापासून सुरुवात करतो. सर्व 1996ची BA बॅच आहे. तर या बॅचच्या आपण सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आलेलो आहोत आणि हा ग्रुप फॉर्म झालेला, ग्रुप तयार झालेला या. आणि ग्रुप तयार मागचा उद्देश अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे की आपण सर्वांनी आपल्या एकमेकाच्या भावना, जुन्या आठवणी, येणारे अनेक प्रकारचे कार्यक्रम आहे, एकमेकाच्या भावना आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत. या ठिकाणी कोण मोठा, कोण छोटा, कोण फार हुशार, कोण या बाबी आपण त्या ठिकाणी एकमेकांना कमी लेखण्याचा मुद्दामच आपण टाळलेला आहे. तरी देखील अनेकांच्या भावना आपण वेळोवेळी समजून घेतल्या, समजही दिली आणि वेगळ्या प्रकारे थोडी समजून काही ना आपण थोडंसं बाजूलाही केलं. आज पुन्हा एकदा त्यांना घेतलंय राजूसाठी जोरदार टाळ्या. कारण राजूला आज ग्रुपमध्ये पुन्हा एकदा आपल्या ऍडमिनने राजूला पुन्हा ग्रुपमध्ये घेतलंय. त्याच्या भावना आम्ही रोज मी स्टेटसला खूप बघायचो. त्याला एक सूचना द्या. नंतर मेसेज नको नाही हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता ओळख करायला सुरुवात करूया. माझं नाव अशोक छबुराव गायकवाड, राहणार दाऊद बुद्रुक, तालुका कोपरगाव. सध्या मी न्यू इंग्लिश स्कूल पडेगाव या ठिकाणी इंग्रजी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि माझी सेवा 2004 ते म्हणजे आता 22 वर्ष सेवा झालेली आहे. आणि या सेवेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये असा आला, शिक्षकी पेशा करत असताना जी बालभारती की जी आपण अगदी बालपणा पहिलीपासून जी पुस्तकं आपण बघत आलो त्या बालभारतीमध्ये मला 4-5 वर्ष काम करण्याचा योग आला. आणि जी पुस्तकं मुलं सध्या वापरतात, सध्या आता 6वी पासून ते आता 10वी पर्यंत इंग्लिश आणि मराठी मीडियम दोनही. तर अशा प्रकारे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या 6 वर्गातील विद्यार्थी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या मुलांना सध्या जे इंग्रजी पुस्तकं जी मुलं वापरतात ती पुस्तकं तयार करण्यामध्ये त्या कमिटीमध्ये मी आजही आहे. ती पुस्तकं मुलं आजही वापरतात. तर माझ्या या शिक्षकी पेशातील हा एक महत्त्वाचा कालखंड की जो मला खरंच मी ज्याला काही लोक असं म्हणतात
एखादा शिक्षक जर बालभारतीत गेला तर बालभारती शिक्षकांची पंढरी आहे आणि खरोखर ही पंढरी खरोखर मला भावली. तर अशा प्रकारे हा माझा छोटासा परिचय मी देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पूर्ण ओळख म्हणजे फॅमिलीची पूर्ण ओळख करा. सर्वांना नमस्कार. आज आपण सांगते तर आज आपण जवळपास 29 ते 30 वर्षांनी इथं एकत्र जमलो. सर्वात आधी आपण आपल्या ज्या शैक्षणिक भूमीमध्ये गेलो तिथं जाऊन आपण बघितलं जे वर्ग आपण जिथं आपले आयुष्य 3-4 वर्ष आयुष्याचे 3 ते 5 वर्ष आपण सर्वांनी तिथे घालवले आणि ती इमारत बघून त्या आठवणी जाग्या झाल्या आपल्या. त्यानंतर चेहरे तर आपले एकमेकांना ओळखू येत नाही एवढे, पण आपण ती त्या काळाची जी काय म्हणतो आपण जी स्मृती आहे आठवण आहे ती आपण आज इथं जपतोय. तर मी मच्छिंद्र अर्जुन चव्हाणके, मी मूळचा सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका सिन्नरचा आहे आणि मी इथं आमच्या आत्याकडे होते शिक्षणाला आत्याकडे होतो. त्यानंतर 96ला आपलं BA झाल्यानंतर मी 97ला इंडियन आर्मीमध्ये जॉईन झालो. त्याच्यानंतर तकरीबन जवळजवळ आपल्याला 28 वर्ष मी बाहेरच होतो. आता 2 वर्षापूर्वी इथं मी नगरला पोस्टिंग आलेलं आहे. तर परिवारामध्ये फॅमिली माझी हाऊसवाईफ आहे आणि दोन्ही मुलं माझे MBBS करत आहे आता सध्या. मोठा मुलगा आहे तो 4th इयरला आहे आपलं नायर मेडिकल कॉलेज आणि मुलगी जळगाव येथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आहे, ती 2nd इयरला आहे सध्या. बाकी मित्रांना भेटून खूप काही आठवणी आहे आणि इतकं छान वाटतं. आज मी ग्रुप जेव्हापासून फॉर्मेशन झाला तोपासून मी आज आपला सर्वांचा विषय होता की गेट टुगेदर कधी हो, गेट टुगेदर घ्या आपण सर्वांच्या भेटी होतील. त्यानंतर आपण त्या दिवशी ग्रुपवर आपण एक पोलिंगसाठी टाकलं मेसेज, पण त्यात कोणीही मत देत नव्हतं. ठीक आहे, सर्वांनी निर्णय आपला राखून ठेवला आणि आज बघा कमीत कमी 30 झाले सर्वांनी मतदान 12 जणांनी आणि आता आपण बघतो त्यावेळेस त्या दिवशी मला बाजीरावचा कॉल आला परवा, तर तो म्हणजे आपण कॅन्सल करूया कारण 12 जण तयार झाले आणि पैसे झाले 1500 जमा. तर म्हटलं अरे असं नको करू, जितके येतील तितके येतील. आणि नंतर तिथे ॲट ए टाइम येणारे पण भरपूर आहे. तर म्हटलं असं नको करू, आपण करूया. आपली रेखा आणि हे दोघी जणी तिथून निघाल्या पण होत्या त्यावेळेस, तर त्यांनी मेसेज टाकला. हां, तर म्हटलं आता असे ऐनवेळेस कॅन्सल करणं ठीक नाही. ठीक आहे, तर खूप छान वाटलं आज. एक दिवस आपला एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण इथं आलो, तर खूप खूप छान वाटलं आहे. आणि बघू आपण इथून पुढे असंच वर्षाकाठी किंवा 6 महिन्यांनी परत गेट टुगेदर ठेवू. बाकी माझे 2 शब्द संपवतो. साहेब सोमनाथ आवारे, राहणार शिरवाडी वाक्का, तालुका नेपाळ, जिल्हा नाशिक. मी शेती करतो. सरपंच होता ते सांग ना. बाकीचं सांगायचं 2.5 वर्ष सरपंच होता. सासवडी कुठली सरपंच अडीच वर्ष काय नाही मुलं एक मुलगा आहे MSc झालेला आहे. अरे वा. मी नारायण श्रीराम शिंदे, माझं गाव सायाळे, सिन्नर तालुक्यामध्ये सायाळे गाव. मी 2001मध्ये झेडपीला जॉईन झालो. BEd पण केलं, DEd पण केलं. 26 वर्ष नोकरीला झाले. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 8वीला आहे, मुलगा 7वीला आहे. आणि माझी शेती आणि शाळा, माझी उत्कृष्ट शेती आहे, पाहण्यासारखी आहे. कधी या. पुढचं गेट टुगेदर तिथंच चालेल चालेल, 100% आली पाहिजे बरं का. सर्वांना नमस्कार. मी संजय दामोदर हाके, राहणार सायळी, तालुका सिन्नर.
मला एक मुलगी आहे, तिथे BSc मेकॅनिकल झालेली आहे. ती पुण्याला 2 वर्षापासून जॉब करते आणि मुलगा सध्या 10वीला आहे. मी तानाजी सीताराम नरोडे, राहणार पाथरे तालुका सिन्नर. 2002 ला मी झेडपी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता ठिकाणी सध्या शाळा पुढे पाथरे, आता सध्या मी देशमाने बुद्रुक मावडे या ठिकाणी आहे, येवला तालुका. ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं बदली झालेली आहे. मला 2 कन्या आहेत, एक डिप्लोमा आणि एक इंजिनिअरिंगला आहे, सेकंड इयरला आहे. नमस्कार. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचा आभार मानतो. आणि ग्रुप चालू करण्याचा उद्देशच होता की आपल्या सर्वांना कनेक्ट व्हावं, पुन्हा सगळ्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हावं. आणि एकत्र आल्याने म्हणतात की मित्र जेव्हा भेटतात तेव्हा आयुष्य वाढतं. आणि मला वाटतं आपलं आयुष्य नेमकीच 10 वर्षांनी वाढलं असेल आज. आणि माझं नाव सांगण्याची तशी आवश्यकता नाही, पण तरी सांगतो. मी बाजीराव गवारे, राहायला कोपरगाव इथे आहे, सर्व्हिसला शिर्डीत कणकुरी इथे आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक मटेरियल मिळते. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी BCom झाली आहे, मुलगा 12वीला आहे. काय काय नाही तो गोसाई आहे. नमस्कार. तुमची बॅचमेट संगीता मुरलर वाघमारे पूर्वाश्रमीची, तिचा मी पती आहे. तिच्यामुळे मी तुमच्या आजच्या स्नेहसंमेलनात हजर झालेलो आहे. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मी दिलीप कारभारी झालटे, राज्यकर उपायुक्त म्हणून मी जस्ट आता रिटायर झालो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी M.Tech झाली आहे, तिचं लग्न झालं. जावई पण इंजिनियर आहे, सध्या वापी येथे आहे. ते मुलगा लंडनमध्ये शिकायला गेला, MS केलं त्याने. आणि आता 2 वर्षाचा त्याला व्हिसा मिळालेला आहे. सध्या तो आता तिकडे जॉब करतो. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मी राहुल रोमारे, पोहेगाव, पण सध्या कोपरवालाच राहतो. BA केल्यानंतर मी LLB केलं, वकिली चालू केली. पण नेहमीप्रमाणे सगळ्यांशी संबंध असल्यामुळे मला कोणी पैसे देत नव्हते. परत शेतीकडे वळलो, शेती करायला लागलो. आणि शेती करता करता ओघाओघाने राजकारणात आलो. माझी मिसेस मागच्या टर्मला जिल्हा परिषद सदस्य होती. आता यावेळेस हे परत योग असतील ते बघू आता. हां, आणि सध्या मी काळे कारखान्यामध्ये संचालक पण आहे. आणि मला एक मुलगा आहे मोठा, तो इंजिनियर झालेला आहे. आता तो MBA करतो आहे. आणि एक मुलगी आहे, ती सेकंड इयरला आहे BComला. बस एवढं. नमस्कार. मी राजेंद्र काशीद, राहणार जंगली महाराज आश्रमजवळ, मेन रोडला. राजू, जसा किराणाच्या जसे पुढे बांधतो आवाज मोठा करो. माझं नाव सर्वांना माहिती. बरं चला 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 चला. बरं, राजेंद्र काशीद, राहणार कोकमठाण कारवाडी माळवाडी. धंदा आहे सावळीला किराणा दुकान, छोटं 10 बाय 10चं. एक मुलगा आणि एक मुलगी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मोठी आहे, ती MSc झालेली आहे, ती जॉबला आहे नाशिकला. मुलगा BSc ॲग्री झालेला आहे, तो पुण्याला आहे, त्याचं MBA चालू आहे. मिसेस शेती काम करते आणि घरकाम करते. नमस्कार, जय हिंद. मी लेफ्टनंट आदिनाथ मते. मी KJS कॉलेजला असताना सेकंड इयर BA करत असतानाच मी आर्मी जॉईन केलं ॲज ए क्लर्क. आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंग करून 25 वर्ष मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये सर्व्हिस केली. आणि रिटायरमेंट आत्ता माझं 2020ला झालं. मला एक मोठा मुलगा आहे, तो M.Tech करतो आहे आमच्याच कॉलेजमध्ये आर्मीच्या, M.Tech डाटा सायन्स. दुसरा मुलगा माझा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, फर्ग्युसन कॉलेजला. आणि मी 2020मध्ये रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर परत आर्मीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिघीमध्ये. मी तिथं प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो. मी पूर्वीचं म्हणजे बॅकग्राऊंड माझं BA होतं. आर्मीत जाऊन मी तिथं इंजिनिअरिंग केलं आणि मग आता परत ॲज ए इंजिनियर म्हणूनच जॉब करतो आहे. माझं गाव निगोज निमगाव.
माझं नाव दादा नाईकवाडे. मी पेटात राहतो. मी शेती करतो, मी व्यवसाय करतो, राजकारण करतो, म्हणजे सगळ्याच याच्यात. महत्त्वाचा मुद्दा, मला एक मुलगा एक मुलगी मोठी आहे, ती कॅनडामध्ये मास्टर करते. मुलगा आहे तो IT इंजिनियर आहे. मिसेसचं काय? मला लग्नाची एक बायको आहे, तिचं नाव कविता आहे. ते म्हणे लग्नाचं नाही सांगितलं, एक विचारू नका म्हटलं, म्हणून तर सांगितलं ना. माझं नाव बाळासाहेब पाटील भाऊ होणे. मी चांदी कचऱ्याचा आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी आता लग्न झालं मागच्या वर्षी. ती BCA करते, MCA सेकंड इयर चालू आहे. आणि मुलगा छोटा आहे. किती छोटा आहे? फर्स्ट इयरला आहे, म्हणजे UKG. आणि मुलगी आणि नाही आवाज घुमल काय काय बस. बायको बघा. मी गणेश भाऊसाहेब पवार, 96च्या KGSच्या बॅचचा क्लासमेट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शेती करतो आणि छोटासा व्यवसाय करतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा माझा 12वीला आहे आणि मुलगी 9वीला आहे. हां सांगा काय तुला काय मामे उठ. हां बोल. हां बरं, माझं नाव अर्जुन आहे. मी हेडपोस्ट मंजूर, तालुका कोपरगाव. मला एक मुलगा एक मुलगी आणि एक बायको. मुलगी माझी मुलगी मी फार्मसीला फायनल इयरला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगला आहे. ओके. लोकांना काय 4 बाय करा. मी अशोक नामदेव जाधव. मी अशोक नामदेव जाधव, राणा शिरवाडे वाक्कर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी 96 KGSचा कॉलेजचा विद्यार्थी. मला एक मुलगी एक मुलगा आणि एक मिसेस आहे. आणि मुलीचं लग्न आता मागच्या वर्षीच झालं आणि मुलगा सेकंड इयर कॉलेजला आहे. धन्यवाद. शेती किती? शेती मी सध्या शेती करतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून. अरे ऐका ना, मी सध्या शेती करतो. मागच्या वेळेस जी शेती मिरची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये केली होती आणि शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर धंदा करतो. मुरघास, कुट्टी मशीन वगैरे असं आहे. सोयाबीन मळणी यंत्र. आता काय करेल शेतीत नाही सांगितलं. सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वांना सप्रेम नमस्कार. जाऊ द्या गरीब येतो. धरून आणलं मला इथं. बापूने आणलं धरून. हां जाऊ द्या दादा बोल. मुक्काम पोस्ट देवगाव. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा अकॅडमीमध्ये येवल्याला आणि मुलगी डॉक्टरकी करते. सप्रांना गावाने शिरवाडे वाक्कर, तालुका निफाड. शेती आणि पत्रकारिता करतो. मुलगी मी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि मुलगा टाटा मोटर्समध्ये क्वालिटी सुपरवायझर. पत्रकारितेचं सांगा आपल्या. सांगितलं शेती विशेष काही वेगळं काही वेगळं काय. मी अशोक एकनाथ जाधव, राहणार कोराळी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. हल्ली मुक्काम देवळली प्रवारा. मी शेती करतो. एक मुलगा आहे, नीटची तयारी करतो. तू पुढं भांडण करून घेतो नमस्कार, मी भारत जनार्दन जपे, मुक्काम पोस्ट सावळवीर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी पतसंस्थेमध्ये मॅनेजर आहे सन 2003 सालापासून. आणि त्याच्या अगोदर मी गौतम बँकेचं डेली कलेक्शन करतो. म्हणजे कॉलेज चालू असताना डेली कलेक्शन करतो.
आम्हाला एक पत्नी 2 मुली 1 मुलगा आणि मुली जुळ्या आहे. सगळ्यात महत्त्वाच्या दोन्ही पण IT झाल्या. दोघींचं लग्न झालं. या जावई एक बँक ऑफ बडोदामध्ये आहे आणि एक जावई बँगलोरला आहे कंपनीमध्ये आहे आणि मुलगा सध्या 3rd इयरला आहे BSc करतो आहे त्याला संगमनेरला. एवढी माझी ओळख आहे. नमस्ते, मी प्रकाश शिवाजी हो. मी प्रकाश शिवाजी होन, मुक्काम पोस्ट चांदेकासरे, तालुका कोपरगाव, हल्ली मुक्काम नाशिक. मला एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी BSc झालेली आहे आणि मुलगा 11वी कॉमर्सला आहे. त्यानंतर नाशिकला कुठं आहे? नाशिकला दिंडोरी रोड. मी मार्केटिंगचा व्यवसाय करतोय. मार्केटिंगमध्ये मी शेती औषधाच्या गेल्या 25 वर्षापासून. थँक्यू. मिसेस घरी हाऊसवाईफ. हां सांगितलं नमस्कार. हो सांगितलं ना तुम्ही काय. माझं नाव पवन श्रीराम पंजाबी आहे. राहणार कोपरगाव. एक मुलगा आहे समर्थ स्कूलमध्ये. मिसेस ब्युटिशियनचं काम करते आणि माझा हॉटेल व्यवसाय आहे कोपरगावाचा. नमस्कार. राजेश रमाकांत बोरवके. अरे बँकेचाच आवाज येतो सध्या नाही. राहणार वेळापूर. मी गौतम राजेश रमाकांत बोरवके वेळापूर. गौतम बँकेत सर्व्हिसला 30 वर्षापासून आणि एक मुलगा आहे तो पुण्याला आहे शिक्षणासाठी BSc स्टॅटिस्टिक म्हणून. नमस्कार, माझं माहेरचं नाव सुनंदा नारायण खंडेजोड. इकडे सोनेवाडीला सुनंदा दिनेश खरात. मी अंगणवाडी सेविका आहे. माझे मिस्टर संस्थांमध्ये कर्मचारी आहेत. मला एक मुलगा आहे स्टाफ नर्स आहे घाटी हॉस्पिटलला औरंगाबादला. आणि मुलगी आहे ना डिग्री चालू आहे तिची संजीवनी कॉलेजला. नमस्कार, मी संगीता वाघमारे पहिली. आत्ता संगीता दिलीप झालटे. राहणार नाशिक रोड. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. मुलगा लंडनमध्ये MS कंप्लीट झालं आहे. आता जॉब करतो. माझं नाव छाया ज्ञानेश्वर. इकडचं नाव आहे माहेरचं आणि सासरनं छाया मनीष गाडे. मी अंगणवाडी सेविका आहे. मला एकच मुलगी आहे आणि तिचंही लग्न झालेलं आहे. नमस्ते सर्वांना. मी इकडची मीना भगवान मेढे. राहणार कोपरगाव. आत्ता सध्या राहिला अहिल्यानगर. तिकडचे नाव मीना दिनकर गायकवाड. मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे. मुलगी MSc BEd आहे. मुलगा B फार्मसी 3rd इयरला आहे. माझे मिस्टर आर्मीमध्ये ऑफिसर आहे. नमस्कार, मी माहेरी चंद्रलेखा चंद्रलेखा शिंदे उजनी दैवाडी आणि माझं माहेर आहे. माझं जे सासर आहे डोंबिवली जिल्हा ठाणे. तिकडे रेखा कांबळे. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी अकाउंटर आहे. मी स्वतःही अकाउंटर करते. मुलगा 12वीला आहे. मी समाजसेवा करते. त्यानंतर निराधार लोकांची सेवा करते. त्यानंतर मी बचत गट चालवते. विशी फंड असे माझे बरेच उपक्रम आहे आणि मी बिझनेसही करते. आणि हे ज्यांनी हे जमवलं म्हणजे ग्रुप बनवला त्यांचे सर्वांचे आभार आहे. आणि सगळ्यांनी असंच ज्यांना ज्यांना वेळ भेटेल काही गेट केलं असं काही नाही. सगळ्यांनी भेटा, एकत्र या, एकमेकाला मनमोकळ्यापणाने बोला. फक्त दोष करू नका एवढं सांगणं माझं. सगळ्यांनी सर्वांचे आभार. सर्व मैत्रिणींचे आभार. सर्व मित्रांचे आभार. जय शिवराय. जय शंभूराजे. माझं नाव माहेरचं कालिंदा सुखदेव खरात. चांदेका सरेव. लग्नानंतर कालिंदा अनिल सोनवणे. मिस्टर माझे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मला एक मुलगी आहे. आता जॉब करते. 1 महिना झाला जॉबला लागली. B फार्मसी झाली. धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
माझे नाव राजेंद्र कचेश्वर धुळे, राहणार धारणगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. माझ्या आईचे नाव सौ सुमनबाई कचेश्वर धुळे. ती माझी जन्मदात्री. पहिलं तिचं नाव घेणं महत्त्वाचं होतं म्हणून मी माझ्या आईचं नाव घेतलं. त्याच्यानंतर माझ्या पत्नीचं नाव मंगला राजेंद्र धुळे. माझी मुलगी मोठी आहे, तिचं वैष्णवी राजेंद्र धुळे. मुलगा SYBSCला आहे, संजीवनी कॉलेज. प्रणव राजेंद्र धुळे. तर मी संजीवनी कामगार पतपेढीमध्ये सर्व्हिसला आहे आणि आता बहुतेक 9-10 वर्ष राहिले असतं सेवा. ती सगळी साईबाबा चरणी अर्पण करतो. धन्यवाद.